नर्मदे हर. नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 17वा दिवस आणि आपण बिजी आहे या गावातून निघतोय पुढं. सकाळच्या वाजले 6. भरपूर थंडी आहे. तर चला आज बघू आपण कुठपर्यंत जातोय. जो की शहापूर तालुका आहे तो इथून 12-18 किलोमीटरवरती आहे आणि तिथून पुढं दिंडोरी विक्रमगड दिंडोरी आहे. तर चला बघू. आता 6 वाजलेत. अंधार आहे थोडासा, पण रस्ता सरळ असल्यामुळं आपण जरा लवकर निघलो आहे आज. चला आंघोळ आपण कुठे आज वाटेत करू, कारण इथं काही सोय नाही आहे आणि थंडी भरपूर आहे. चला नर्मदे हर. हे बऱ्याच दिवसातून आपण एवढा सकाळ निघतोय. तर आपल्याला 7, 7:30, 8 तर काय वाजायच्या. आजच आपण 6 वाजता निघलो, म्हणजे खूप दिवस झाले. कारण इथं आंघोळीला पाणी पण नाही आहे आणि त्यामुळं जरी कुठं करायची म्हटलं तर तिथं तर आपला 1-1.5 तास जातोच. त्यामुळं मग आपण निघलो लवकरच. रस्ता एकदम सरळ आहे, डांबरी. सकाळ घाट लागलाय आपल्याला. साईडला थोडेसे डोंगर आहे आणि पुढे एकदम झाडी लागली आणि त्याच्यामधून रस्ते वाटतंय. बरोबर आहे. हा काळ आपल्याला दुपारी 4-5 वाजता लागला असता, आपण जर नसतो थांबलो तर. ज्यावेळेस आपण पाठोपाठ सुरू करतो परिक्रमा, त्यावेळेसच थंडी खूप लागते. नाही तर मग 7:30-8 वाजता जर सुरू केलं तर थंडी कमी, म्हणजे थंडी काही जाणवत नाही, कारण सूर्य उगवून आलेला असतो. एवढा मी शुलपाणी चढलो, कप्परमाळ, त्यानंतर जे मांडूचा घाट आहे तो चढून उतरलो. पण तरी अजून एवढी सवय नाही झाली की आता जो डोंगर आला किंवा घाट लागला त्रास होतो. कारण जे पाठीवरचं ओझं आहे, आपल्याला वाटलं होतं की दिवसेंदिवस आपलं जे ओझं आहे आपल्याला सवय होऊन जाईल, पण सवय तर झाली तशी. पण आता जे बॅक पेन आणि खांदे दुखतात, सगळ्यांचेच काही ना काही प्रॉब्लेम सुरू झाला आहे पाठीचा. जे आपले बॅगीच्या त्या फोम आहेत इथलच्या खांद्यावरच्या, तर ते कमी झाल्यामुळं त्या वजनामुळं बॅगीचा खांदा पण दुखायला लागलेत. अजून 1 महिना आपला जवळ 1-1.5 महिना जायचं आहे अजून अमरकंटकपर्यंत. असंच हे झालं तर बॅग चेंज करावं लागेल. तरी माझं बरं आहे अजून. आमच्याबरोबर जे ताते आहेत, त्यानंतर सगळे मामंते आहेत, तर त्यांना भरपूर अजून त्रास सुरू झाला आहे. रोज त्यांची पाठ तोडावं लागते रात्री. घाट लागला जरा सकाळी असला तरी पण चढून म्हणलं की त्रासच होतो. चला एवढं घाट चढ थोडासा राहिला अजून बाकी. नर्मदे हर. नर्मदे हर. चला एवढं राहिलं तेवढं आपण नॉनस्टॉप चढू आपण. काय करता भाऊ? शकायचीच चलायची. हात शिकेता का? पुढं पण डोंगर दिसतोय. चला शहापुरा इथून राहिले 5 किलोमीटरवरती. 5-15 असेल. एक खुडला आहे. इथे जेवढे माइलस्टोन दाखवलेत तर एक तर नाव खोडलं आहे, नाही तर मग तर जे किलोमीटर आहे तर ते खोडलं आहे.
हे शहापुरा, घुगवा 3 आणि शहापुरा 15. तरी म्हटलं आपण सकाळी 8 राहिलो होतं, एवढं लवकर 5 कसं काय आलं. तर 15 किलोमीटर 3 किलोमीटर आलो आपण, अर्धा पाऊण तास झाला. चला पुढं झाडीच आहे, मे बी डोंगर नसावा. आताच आपण चढून आलो थोडंसं आता वरती. आपण घाट चढून वरती आलो आहे आणि थोड्या वेळ थांबू. आपण चहा घेऊ. इथं एका मैयाला चहा बनवायला सांगितलं आहे, त्या करतायत. तर चहा घेऊ आणि पुढे निघू. मस्त सूर्य उगवला आहे, थंडी जरा कमी वाटायला लागली आता. लावा शिकू आपण थोडंसं असं वरती लावा. चला थोडं शेक करू तोपर्यंत. मागं आपले नामदेव होऊन ते राहिलेत, आपण तिघं पुढं आलोत, बाकी तिघं मागं येत अजून, ते पण येतील तोपर्यंत. शहापूर 14 राहिले, म्हणजे आपण निघल्यापासून 4 किलोमीटर आलो आहे. सगळ्याच्या हातात कप येतं. चला निघू आपण चहा पिऊन. सकाळ सकाळ चहा झाला. मोगे मेले माया सखिया माघारी, जिकडे पाहावे तिकडे चतुर. माणूस किती चार्जिंग झाली वाटतं. आपल्याला हे शहापूरकडे जाताना हे राष्ट्रीय जीवाश्म उद्यान घुगवा, मध्य प्रदेश वन विभाग हे लागतं. जगतपूर इको टुरिझम डिस्ट्रिक्ट दिंडोरी 147 दाखवलं आहे. दोन्ही साईडने आपल्या निलगिरीचे झाड आहेत. रस्ता सरळ आहे, पण दुपारी आता ऊन लागायचं थोडं टेन्शन कमी जरा. पण आज आपल्याला कालसारखा डबा नाही यायचा. आज आपल्याला जेवणाचं काहीतरी नियोजन करावं लागेल. कुठंतरी भेटत नाही तर मग आपलंच काहीतरी घेऊन ठेवावं लागेल. आपण सकाळी आंघोळ न करताच निघलो होतो. तर शहापुरा इथून 8 किलोमीटरवरती आहे. चला आपण इथे विहीर लागली आपल्याला. हापशा तर काही नाही आहे. या विहिरीमध्ये आंघोळ करू आपण. विहिरीतलं पाणी काढावं लागेल. बघू आपण विहीर आहे इथं. आरती करू आपण. चला मस्त ऊन पडले. भाऊचा डबा आहे आपल्याकडं, काढायला येऊ मोठा. कशाला तरी बांधू आणि ह्याच्यातून पाणी काढून आपण आज अशाच आंघोळ्या करू. आबा दोरी आहे ना तुमच्याकडे मोठी? नाही तर मग एक काम करू, 2 उपरणे बांधायचे. आहे दोरी आहे. आधी म्हातारा बघू मरत गार नाही ती, एवढं वेळ टाइम नाही ती, वरून लगेच ओतून घ्यायची ती. आपलं योगदान आज तो डबा सोडी तर खालीच नेऊ आज. बसा बसा, वाता 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 वाता. लय गार पाणी आहे. चला आंघोळ करून आपण पुढे निघलो शहापूरकडे. तर इथून 6 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर राहिले शहापूर. आणि पुढचा एक डोंगर, आपण थोडंसं वरती आलो डोंगराच्या. तर पुढे एकदम बराच भाग हा सपाट आहे आणि त्याच्यानंतर परत थोडीशी डोंगराची रांग दिसते. आपला शहापूरपर्यंत तरी काही लागत नाही. थोडासा डोंगर आहे तर तो उतरायचा आहे घाट. चला बघू शहापूरला किती वाजता पोहोचतोय ते. तर शहापूरमध्ये आश्रम असेल तर तिथं होईल जेवणाची व्यवस्था.
हे शहापुराच्या अलीकडं 2 किलोमीटरवरती आश्रम लागला आहे आपल्याला. शहापुरा इथून 2 किलोमीटरवरती आहे. परिक्रमावासियों की ठहरने की व्यवस्था. तर हे आश्रम आहे. तर आपण चाललो होतो पुढं, त्यांनी आपल्याला बोलवून घेतलं. तर बघू आपण इथून जेवण करून जाऊ. आता शहापुरामध्ये पण राम मंदिर आहे, तर तिथं पण परिक्रमावासियांची जेवणाची व्यवस्था करतात दुपारची. चला इथं थांबू. समोरच 1-2-3 किलोमीटरवरती, 2 जास्त 3 पण नाही, 2 किलोमीटरवरती शहापूर आहे. चला आपण परत इथून माघारी चाललोय. या आश्रमावरती कोणीच नाही आहे. आतमध्ये जे राम मंदिर आहे तर तिकडे सगळे गेलेले आहेत. आपण पण तिकडेच जाऊ. तर आत्ता वाजलेत फक्त 11:30, 11:45. तर आपण जाऊ 12:30 वाजेपर्यंत राम मंदिरापर्यंत. अजून फक्त 2 किलोमीटर राहिले. चला आपण आलो शहापुरामध्ये. शहापुरा इथून 1 किलोमीटर म्हणजे लागलंच आहे शहापुरा. तर दिंडोरी इथून 58 किलोमीटर, अमरकंटक 143 किलोमीटर आणि मंडला मागे जायचं या साईडला 103. अमरकंटक 143 राहिले. आपण इथं आश्रम कुठे आहे ते विचारित जाऊ. सरळ जायचं आहे आपल्याला. सरळ मार्ग आहे, महानर्मदा परिक्रमा मार्ग याच्यावर दाखवलं इथं. चला इकडं शहापूर आहे आणि पण राम मंदिर या रोडनी जाऊन आपल्याला शॉर्टकट पडतं आहे जरा. तर म्हटलं की पुढं विचारा कुठं पण सांगेन तुम्हाला. चला आपण पुढं जाऊन विचारू. राम मंदिर आगे. अच्छा नर्मदे यार. चला आपण शहापुरामधून विचारित चाललो आहे राम मंदिराकडं. त्याच आपल्याला राम मंदिराच्या पुढं रस्ता आहे जो की दिंडोरीकडं विक्रमगड म्हणून आहे. तर तिकडं जातो. पुढचं झाड दिसतंय, त्या झाडापासून आपल्याला राईटला जायचं आहे. नर्मदे हर. ये रास्ता किधर से है बाबा जी? ये वाला. हे आलं राम जानकी मंदिर शहापुरा. नर्मदे हर. चला आपण जाऊ. आहेत परिक्रमावासी. हे शहापुरामधलं राम मंदिर. तर परिक्रमावासी यांची जेवणाची व्यवस्था करतात. नर्मदे हर. आपण जेवण करू, थोडा वेळ थांबू. स्वयंपाक झाला असला तर. चला दुपारच्या 2 वाजलेत आणि आपण शहापुरामधून जेवण करून निघतोय. तर पुढे 8-9 किलोमीटरवरती आश्रम आहे. चला आपण अगोदर रस्त्याला लागू आणि बघू आपण कोणता रस्ता येते. आपण शहापूर तालुक्याच्या 3 ते 4 किलोमीटर पुढं आलो आहे आणि इथून विक्रमपूर 26 किलोमीटरवरती आहे, जे की जोगी टिकऱ्याच्या अलीकडे. आणि आजचा जो आश्रम आहे तर इथून 4 किलोमीटरवरती आहे. मस्त दोन्ही साईडनी निलगिरीच्या झाडं येतं. आपल्याला शहापुरापासून आपण
चालतोय पुढं. तर दोन्ही साईडने अशी निलगिरीचे झाडं लागलेत, मस्त सावली आहे, थंडगार हवा सुटली आहे, मस्त वाटतं एकदम. आपण आत्ता वाजलेत 3:30 4:30पर्यंत आश्रमात पोहोचू, कारण आता जास्त दाट आश्रम नाही आहेत, एक 10-12 किलोमीटरवरती असेच आश्रम आहेत. त्यामुळे आज पर्याय नसेल जर तिथं आपण तिथं विचारल्याच्या नंतर जर आश्रम 4-5 किलोमीटर नसेल पुढं, तर मग तिथंच थांबून घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे आलं बरगाव. आपण 8 किलोमीटर चालत आलो आहे, जे की आपण दुपारी जेवल्यापासून आत्ता वाजलेत 4. आणि या बरगावमध्ये पण आश्रम आहे, तर बघू कुठे आहे आपण ते. तर हे बरगावमधलं आश्रम आहे. समोर छोटंसं मंदिर आहे, अलीकडं आश्रम आहे. तर खाली सेलगी नदी वाहते, जे की नर्मदा मैयाला पुढे एक 10-12 किलोमीटर नर्मदा मैयाचं पात्र आहे आतमध्ये उजवीकडं. तर ही सेलगी नदी मैयाला जाऊन मिळते. आज परिक्रमावासी थांबले तिथं. उत्कृष्ट काशी धर्मशाळा बरगाव. आतमध्ये जागा आहे का आपण. हे सेलगी नदी आणि एकदम नदीच्या समोर जे आश्रम आहे, तर आपण जे आश्रमाची पुढची खोली आहे तर ते पूर्ण भरल्यामुळं आपण पाठीमागं आपल्याला जागा दिली. नर्मदे हर. इकडं पण जागा आहे, सगळं अजून मोकळीच आहे. चला आपण आपले आसनं लावलेत. भगवान